धारण करून अवतार तुम्हा धराया कारण. संत अवतार धारण करतात आणि तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात. काय झालं, त्या वैकुंठामध्ये असणारा तुकाराम महाराज असणार आणि बहुतेक संत वैकुंठामध्येच राहतात महाराज. म्हणून आम्ही प्रत्येक कीर्तनात प्रवचनात सांगत असतो, 10व्याच्या पत्रिकेवर आपण लिहितो ना, आमचे वडील वैकुंठवासी झाले. पेताड खाताड जरी मेला त्याचा मुलगा म्हणतो आमचे वडील वैकुंठवासी झाले. पेताड खाताड वैकुंठाला जात नाही महाराज. हे स्वर्गवासी नाही, वैकुंठवासी नाही, कैलासवासी नाही, हे नरकवासीच म्हणायचं. पण असं काही कोणी पत्रिकेवर लिहित नाही की आमचे वडील नरकवासी झाले. म्हणून आम्ही प्रत्येक कीर्तनात, भागवतात, रामायणात सांगत असतो, पवित्र तुळशीचे माळ गळ्यामध्ये घाला, भगवंताचं चिंतन करा, मग तुम्ही वैकुंठवासी व्हाल. हे जर केलं नाही तर तुम्हाला शेवटी नरक. लोक आम्हालाच म्हणतात महाराज असू द्या नरक, काय नाही पडत फरक. विठाला विठाला विठाला. माळीला महत्वाचे ना महाराज. नाही असं कसं, वारकरी म्हटलं की माळ घालायला पाहिजे. वारकरी देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून वारकरी होऊन भजन केलं की देव प्राप्तच होतो. देवाकडे जायची गरज नाही, देवच आपल्या घरी येतो. सावता महाराजांनी तेच केलंय. आता महिला मंडळांना मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, तुमच्या गळ्यात लग्न झाल्यावर एक महत्वाचा दागिना घालावाच लागतो, काय म्हणतात त्याला? मंगळसूत्र. बरोबर आहे, नाव किती चांगलं आहे महाराज, मंगळसूत्र. लग्न होऊन 4-5 वर्षे झाले की मंगळ आपल्याकडे राहतं, सूत्र त्यांच्याकडे जातं. म्हणून त्याचं नाव मंगळसूत्र आहे. आले वर्गणीवाले किती द्यायचे, ते तर 1100 मागत आहेत. हा घरी जातो, होय रे काय करायचं, त्यांना म्हणा 101 घ्या, नाही तर जा मा घरी. इतके असतात काय? हे म्हणतो देऊ ना, देऊ देऊ. त्याचं धाडीच होत नाही. नाही मनाला द्यावं वाटते, पण ग्रहमंत्राचा विचार मग वेगळा असतो महाराज. सूत्र तिकडे गेलेलं राहतं ना, जमत नाही त्या ठिकाणी. मंगळसूत्र. आणि ते कशाचं असतं? ते सोन्याचं. बरोबर आहे ना की नाही? सोन्याचंच असतं ना. 2 पळ्या का होईना सोन्याचे घ्यावं लागतात. आता मला असं विचारायचं, हे माळ लाकडाची आहे, तुळशीचे का होईना लाकडाची माळ आहे समजा, त्याला आपण लाकूड म्हणू घटकावर. ही माळ लाकडाची. मग आता तुमच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र किती हलक्या हाताने धरलं आज रोजी, तर हे 20-25 हजाराच्या पुढचीच किंमत आहे ना त्याची. मग आता याची किंमत जास्त आहे का तुमच्या मणिमंगळसूत्राची किंमत जास्त आहे? महत्वाचं कोणचं वाटतं तुम्हाला? तुमचं काय म्हणणं आहे महिला मंडळाचं? माळीचं वाटतं ना? बरोबर बोलले. आपण कीर्तन संपल्यावर तुमच्या गळ्यातलं मला द्या, माझं तुम्हाला देतो. विठाला विठाला. तसं नाही जमणार. पण महत्वाचंच आहे महाराज. माळकरी होऊन मारावं. आणि जो माळकरी होऊन मरतो तो वैकुंठवासी होतो. तुकाराम महाराज वैकुंठामध्ये भगवान परमात्म्याने हाका मारले, म्हणले तुकाराम महाराज इकडे या. म्हटले काय? तुम्ही मृत्यू लोकामध्ये जा आणि लोकांना जरा समजून सांगा, लोक भरकटत चालले, नरकामध्ये गर्दी होऊन राहिली. वैकुंठाला कोणी यायलाच तयार नाही. एकही खाट रिकामा राहिला नाही त्या यम लोकामध्ये. सगळे भरले, म्हणले पापी लोकच सगळे तिकडे भरती होऊ लागले. तेव्हा तुम्ही जा आणि लोकांना सांगा, कीर्तनातून सांगा, अभंगातून सांगा, प्रवचनातून सांगा, भेटेल तसं सांगा, तुम्हाला जमल तसं सांगा, पण तुम्ही जा ना. तुकाराम महाराज म्हणले, देवा दुसरं काही काम सांग, पण लोकांना सांगायचं सांगूच नको. हे बेटे ऐकून ऐकत नाहीत. कळलं का बा? ऐकून ऐकत नाहीत. नाही मग देव म्हणले नाही तुकाराम महाराज, तसं कुठं जमन का? मी देव आणि तुम्ही संत. मग आता आपण दोघांनी जर लोकांचा उद्धार नाही केला तर ते लोकांचं हित कशामध्ये होईल? तुम्हाला जावं लागेल. संत रूपाने तुम्ही अवतार धारण करा आणि लोकांना समजून सांगा. तुकाराम महाराज म्हणले, देवा मी जातो, पण माझी एक आठ आहे. म्हणले काय? सांगून झाल्यानंतर तुला स्वतः यावं लागेल बरं का, मला घेऊन जायला वैकुंठाला. नाही तर तो म्हणशील जा चौकाच्या खांद्यावर राम बोलो बाई राम बोलो. तसं जमणार नाही. तुला स्वतः यावं लागेल तर मी जातो. देवाने वचन दिलं. भाकावी करुणा. वचन दिलं त्या ठिकाणी, मी तुम्हाला स्वतः. बीजीच्या दिवशी स्वतः तुकाराम महाराजांना घेऊन जाण्यासाठी भगवान परमात्मा स्वतः आले होते.
हे नाही कळलं तर तुम्हाला प्रपंचातला एक दृष्टांत सांगतो. एक जणाला एकच मुलगी होती महाराज. 4 एकर बागायती जमीन होती. एकुलती एक मुलगी. चांगल्या घरी लग्न करायचं अशी त्याची इच्छा होती. हुंडा देऊन लग्न करायचं अशी त्याची इच्छा होती. 4 एकर जमीन विकून टाकली. भरपूर हुंडा दिला. मोठ्या घरी मुलगी दिली. लॉन्समध्ये मंगल कार्यालयामध्ये लग्न केलं. लग्नाचा कार्यक्रम पार पडला. ते काय असतं ते 7 फेरे, कन्यादान, पाय पडणं, सगळा कार्यक्रम ओके झाला महाराज. आता 5 वाजले संध्याकाळचे. नवरदेव गाडीत बसला. रोडला जाऊन गाडी उभा राहिली. नवरदेवाच्या कलवाऱ्या असतात त्याही गाडीत जाऊन बसली. आता फक्त नवरी आणि नवरीचे कलवरी राहिली. आणि तेवढ्यात नवरी म्हणते, दादा मी नाही जात. बाप म्हणला, बाई तू जावा म्हणून मी 4 एकर जमीन विकली, तुला जावं लागणार आहे. नाही म्हटल्याने कसं जमन. नाही म्हणले मला नाही करमत, मी नाही जाणार म्हणली. आता लाडकी मुलगी, पण बाप हुशार होता महाराज. लग्नात त्या पोरीची मावशी असते ना, नवरीची लय प्राणी हुशार मावशी असते ना ती लग्नात. तिच्याकडं ते चाव्या, कोठीच्या पेटीच्या सगळं तिच्याकडं असतं. देणं घेणं, कोणी काय आणलं कोणी काय आणलं. कमी वस्तू जर पैशाची आणली तर 150ची साडी द्यायची. जास्ती पैशाची वस्तू आणली तर 2000ची साडी द्यायची. ते मावशीच्या हातात असतं. लय प्राणी हुशार. मग तो आपल्या मेवणीकडे म्हणजे नवरीच्या मावशीकडे गेला. म्हणला, सको पोरकी तर जात नाही, तू जाते की तिच्याबरोबर. आणि तिला माहिती हिला बहीण नाही, माझ्याशिवाय कोणी जायला तयार नाही. मग तिनं दुपारात पिशवी भरलेली असते. पण उगा आडे ओढे घेते महाराज. मेवणा म्हटल्यावर ती म्हणतात, कसं जमन. पिंट्याचा डबा त्यांचा विचार घेतला नाही म्हणजे लय आज्ञात वागणारी. तो म्हटला त्याचा मी पाहून घेईन. पण तू जातेस ना. जाते. मग काय करते, दुपारात पिशी भरलेली असते. जी पिशी उचलते की गाडीत जाऊन बसते. आता फक्त नवरीच राहिली ना बसायची. सगळं काही व्यवस्थित झालं. नवरी गाडीजवळ जाते आणि बापाला म्हणते, असं हात करते, म्हणजे इकडे या म्हणते, खुणवते. बाप जातो. म्हणले काय. म्हणले, दादा मी आज जाते, पण रविवारी सकाळी सकाळी तुला स्वतः यावं लागेल बरं का मला घेऊन जाण्यासाठी. नाही तर तू म्हणशील पिंट्याला पाठवतो आणि चिंट्याला पाठवतो, ते तसं जमणार नाही. तुला स्वतः येत असेल तर मी आज जाते. बाप म्हणला, बाई रविवारी सकाळी नाही, शनिवारीच मुक्कामाला येतो, पण आज जाय. तसं भगवान परमात्म्याला तुकाराम महाराजांना भगवान परमात्मा म्हणले, तुकाराम महाराज मी स्वतः तुम्हाला घेऊन येईन नबीजीच्या दिवशी, पण जा मृत्यू लोकामध्ये. तुकाराम महाराज मृत्यू लोकामध्ये आले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं. काय सांगितलं. सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठला, सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठला. काय सांगितलं तुकोबरायांनी. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. जन्म वाया घालू नका. येथे येऊन केले काय. विठ्ठल नाही आठविला, आहारे मुळा भाग्यहीना, गेलाशी पतना मोहभ्रमे. काय केलं येथे येऊन. म्हणजे नांदमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, भारतात नाही. येथे म्हणजे शरीर, मनुष्य शरीर. मनुष्य शरीराला लिहून काय केलं. हा देह तुम्ही सोपा समजू नका महाराज. याची अमोल किंमत आहे. एक किडनी गेली तर 45 लाख रुपये देऊनही ओरिजिनल भेटत नाही. डुप्लिकेट 2 दिल्या भगवंताने. अख्ख्या देहाची किंमत किती असेल.
भाकरांनी खाल्ल्यावानीच काम झालं. आणि त्यातले त्यात तुम्ही मोठा माणूस चांगला माणूस ठेवला गुळ द्यायला, हे बरं आहे. एका गावात बारीक बारीक पोरं ठेवायची महाराज त्याची गुळ द्यायला. मी त्या पोराच्या हाताने गुळ घ्यायचाच बंद केला, कारण मी ते नाकात बोटं घातलेले पाहिले होते. विठाला विठाला झोपल्याने चिंतन करत होते ते. देवे दिला देह भजना गोमटा, पण हा भजन करीत नाही भामटा. आपलं काय हा तो या झाला फाटा. शिक्षण कमी असल्यामुळं भाषण पसत. विठाला विठाला गोमटा म्हणजे सुंदर. त्याचा अर्थ सुंदर होत नाही बरं का, तसा अर्थ नाही. गोमटा म्हणजे सर्व अवयवासहित दिला. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडशी नारायण नाशे जीवपन भवरोग. डोळे दिले भगवंताचे रूप पाहण्यासाठी, पाय दिले वारी करण्यासाठी, हात दिले दान धर्म करण्यासाठी, कान दिले भगवंताचं गुणगान ऐकण्यासाठी. कान भरोनिया ऐकेने तुझे कीर्ती, याच्यासाठी कानाची निर्मिती. आणि येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, याला म्हटलेले देवे दिला देह भजना गोमटा. गोमटा म्हणजे अतिशय सुंदर देह आपल्याला भजनासाठीच दिलेला आहे. याची किंमत करता येणार नाही, अमोल किमतीचा नर. शास्त्रकारांनी गोड वर्णन केलं महाराज. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. रे मिट्टी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. काय वर्णन आहे महाराज. पुन्हा एका अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. पुन्हा नाहीच ना माणसाचा जन्म महाराज, एकदाच मिळतो महाराज. एकदाच मिळतो, मिळाल्यानंतर कधीच मिळत नाही, त्याला मनुष्य जन्म मिळतात. मग तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं आपल्याला, भजन करा, भक्ती करा, नामचिंतन करा, वारी करा आणि या देहाचं सार्थक करून घ्या. तुकाराम महाराजांनाच लोकांनी विचारलं, का हो तुकाराम महाराज तुम्ही केली का वारी? म्हणले मी वारी केली नाही. जातो आपलं म्हणले पंढरपूरला, पण केली नाही. कारण संत पुण्य झाकतात, आढे आतुडी आडवी, आढेता जेवी हरवी, नाना कुळवधू लपवी अवयवाते. जशी कुलवान घराण्यातली श्री, जुन्या काळातला दृष्टांत ज्ञानोबराय, ब्रह्मचारी असून पाहना काय दृष्टांत दिला ज्ञानोबरायांनी. जुन्या काळातली नवरी आपलं लग्नाच्या वेळेला नखसुद्धा उघडं पडू देत नाही. ते शेलकट का काय म्हणते त्याला पांघरायचे ते. आणि अंतरपाटा ते धरा, दृष्टादृष्ट न करणे, तोंड न पाहणे मंगलाष्टक होईपर्यंत. ते झाकून घेतात महाराज. तसं संत आपलं पुण्य झाकतात. आणि पुन्हा दृष्टांत दिला ज्ञानोबरांनी. ज्ञानोबराय म्हटले तुम्ही शेतकरी लोक आहेत, 18व्या अध्यायात बरं का. तुम्ही ते बी पेरता, ते उघडं ठेवलं उगतंय का झाकलं रोगतंय? झाकलं रोगतंय. ते राशनी काय म्हणतात त्याला, ते झाकायला परत ते हाणावं लागतं, पाळावं लागतं, झाकल्याशिवाय उगत नाही. तसं संत आपलं पुण्य झाकतात. लोक अहंकाराने सांगतात मी 4 धामाला गेलतो बरं का, माझे 4 धाम झाले, 12 ज्योतिर्लिंग झाले. मावद करावं लागतं, मावंद, मावद. त्याचा अर्थ काय होतो? मावत म्हणजे केलेलं पुण्य सांगू नये, तर ते घडतं व तिथलं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. पण आपण याला सांग, त्याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. 30 वाऱ्या झाल्या, 35 वाऱ्या झाल्या, ती अमुक अमुक लोकांची दिंडी मी जेव घातली. हे अन्नदानाने पुण्य मिळतं, पण अहंकार नको. हा विचारून अहंकार सांडीजे, मग आस्तीचं वस्तू होईजे. 9व्या अध्यायात होई ज्ञानोबरायची. अहंकार रूपी नवरा रावण, त्याला थारा नाही दिला पाहिजे महाराज. पुण्य झाकतात, संत पुण्य झाकतात. तुकोबराय म्हणले माझ्या जीवनात की वारी म्हणून नाही, पण मी येतो म्हणले दर महिन्याला. मग अशा एका वारीला तुकाराम महाराज गेले.
भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं, भगवंताला आनंद वाटला. तुकोबारायचा चेहरा भगवंताने विचारला, तुकाराम महाराज तुम्ही लय चेहरा तुमचा टवटवीत, काय काही सापडलं का काय? म्हणले काही नाही देवा, खरं सांगू का? मग इतका आनंदित कस काय? म्हणले देवा ऐक, आनंदित राहण्याचा कारण हे की माझ्या जीवनामध्ये फक्त तुझीच सेवा मी केली. मग ती नामचिंतन करून, भंडारा भामगिरी गोरड्या डोंगरावर जाऊन म्हणा, भजन करून म्हणा, वारी करून म्हणा, तुझीच सेवा केली. या व्यतिरिक्त माझ्याकडून दुसरं काही घडलं नाही. घडली या सेवा समर्थाची, घडली या सेवा. जीवा आता भय नाही आयशे वाटे जीवा, आता भय नाही आयशे वाटे जीवा. घडली या सेवा समर्थाची, घडली या सेवा समर्थाची. आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. पडेल बा जेव्हा सोड विना, हे बाकीचं गाभा सोडू शकत नाही. ज्ञानोबाराच्या अभंगात वर्णन आलेले, माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे येतव सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभी पाक जातनी, तेथे कोणी सोडविना, एका सद्गुरू वाचोनी कोण सोडविल त्या ठिकाणी. हे बाकीचं गाभाळ खाली राहतं मारा, कोणी कोणाचं नाही. कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप मृगा जळवत जाईल राया, कोणी कोणाचं नाही महाराज. म्हणून आपण एकटे आलो आणि एकट्याला जायचं हे ध्यानात ठेवायचं. हे बाकीचं किती तुम्ही संसारातलं कमवा इथंच राहतं. संसारातलं काहीच बरोबर नेता येत नाही, कारण ते दुःखरूप संसारातलं बरोबर येत नाही. परमार्थातलं बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रपंच सोडायचा नाही, करायचाच. साधू संतांनी त्याच्यासाठीच प्रपंच केला. ज्ञानोबरायासारखे वगळले तर बहुतेक साधू संतांनी प्रपंच केला. नाव सावता महाराजाचा अभंग प्रसिद्ध आहे. प्रपंच आसोनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग, उंचनीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीच घटका आणि पळ साधी उतावेळ, वाहू गातो काळ जाऊ निधी, सावता म्हणे कांते जपे नामावळी, हृदय कमळे पांडुरंग. संसार केला नाही का सावता महाराजांनी? पण त्यांनी संसार कसा केला? पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतवणी या राहती. पक्षी 4 दाणे खातात बिचारे, मुकामाला राहतात का? नाही. एखादा वाटसर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वडाच्या झाडाखाली गार सावली पाहून आराम करतो. ऊन उतरल्यावर जाऊ. जाणीव शानीव ओझे सांडोनी आदुरी, आपण वस्ती कर वर्त तसे संसारी, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. तुम्हाला ऐतिहासिक दृष्टांत सांगतो. जनाबाई महाराज नामदेव महाराजांच्या घरी दासी म्हणून काम करायचे महाराज. 14 माणसाचं कुटुंब, जनाबाई 15वी. त्यावेळेस चक्की गिरणी काय म्हणतात त्याला, ते नव्हतं ना महाराज जुन्या काळात. मग ते भाकरी करायला जळावं लागायचो. जनाबाई महाराज 3:30 3:15 वाजताच उठायच्या. रात्रीचे सुद्धा मुहूर्त आहेत बरं का. आपण कधी जेवतो कधी करतो. शास्त्रा भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. रात्रीचे सुद्धा प्रहार सांगितलेले आहेत 4-5. ऐका, 7 ते 10 पर्यंत ही भोजनाची रात्र सांगितलेली. 7 ते 10 भोजनाची रात्र, 10 ते 1 वाजेपर्यंत भोगाची रात्र सांगितलेली आहे. 1 ते 3 पर्यंत चोराची रात्र सांगितलेली आहे.
आणि 3:30 वाजले की ब्रह्ममुहूर्ताला चालू होतं. मग जुन्या काळातले साधू संत 4ला स्नानाला जायचे. अहो बैल चारायला सुद्धा शेतकरी 4ला जायचे शेतात. जुन्या काळातले 4 वाजता जाऊन बैल चारून परत यायचे. बैल चारून बैल बांधायचे, डुकला घ्यायचा आणि मग आंघोळ करायची आणि मग सूर्य उगायचा. आता सूर्याचा आधी उठतो आणि उठणाराची वाट पाहतो. अजून कसा उठाना, सूर्यवंशी झाले. उठाला उठाला. जनाबाई महाराज पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त लागतं म्हणून पहाटे 3:30 वाजता जनाबाई महाराज उठायच्या आणि ते दळायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, ओव्या गाऊ कौतुके तो ये रे बा विठ्ठला. सुंदर माझं जातं म्हणल्यावर महिला मंडळाच्या ध्यानात आलं असेल ते दळीतो ते जातं. त्या जात्याला जनाबाई जातं म्हटलेलं नाही महाराज, हे जातं. हे सुंदर जात आहे महाराज, सुंदर देह मिळाला. आणि फिरते गे बहुते म्हणजे जन्मत मरत फिरते गे बहुते गे. त्याला बऱ्याच उपमा दिल्या. आपल्याला तिकडे जायचं नाही, जाऊ द्या. आणि असं ते वय म्हणायचे जनाबाई महाराज. घाम यायचा जनाबाई महाराजांना. आता 15-14 माणसं दळायचं म्हटल्यावर काय हे आता बरं सोपं झालं महाराज. दळणबाईकडे राहिलंच नाही, गडी माणसाकडे गेलं. घेतली पिशी सायकलला लटक चालले गिरणी ते. तेव्हा ते त्यांचा वैतागच गेला, जातच राहिलं नाही दळायचं. जातं नाही, पाटा नाही, काय नाही. आता सगळं सोपं निघालेलं आहे. चला ते देवाला म्हणायचं जनाबाई महाराज. देवार मी थकले भागले ना, मला मदत करण्यासाठी जाऊ नये. बघ ना माझा अवतार कसा झाला. ये ओ कान्हा ये मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी वहिली. ये ओ कान्हा ये मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी वहिली. जमलं गेलं काय, स्वरात म्हणायचं फक्त. यो कान्हा ये मी दळीन एकली दळीता शिनले हात लावी वहिले. अरे देवा, एकटी जळते शिनले भागले थकले, मला मदत करण्या. जनाबाई महाराजांचा धावा ऐकून भगवान परमात्म्याने धावून जावं. एकीकडून तो खुंट आमच्या जनाबाई महाराज, एकीकडून भगवान परमात्मा. आणि भगवान परमात्मा म्हणतात जनाबाई काय तुमच्या गोड वव्या म्हणा. आता ते जनाबाई महाराजांच्या वव्या महाराज ते काय आपल्या वव्या आहेत का? आपल्या वव्या आपण ते शेतात काम करताना वव्या म्हणतो ना. वडाच्या बाई पारंबीला बांधीन म्हणलं बाई झोका गार सावलीला. हे आपल्या वव्या. जनाबाई महाराजांच्या वव्या. पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडणी गाऊ कीती. राही रखुमाबाई सत्यभामा माता. देव म्हणायचे राही रखुमाबाई सत्यभामा माता. जनाबाई महाराज म्हणते देवा तुझ्या डोक्यात फरक तर नाही पडला रे. अरे आमच्या माता ठीक आहे, पण तुझ्या माता कस काय? देव म्हणले जनाबाई तुझ्या भक्तिप्रेमाला मी इतका बोलून जातो, मी काय म्हणतो मला भानच राहत नाही. प्रेमाचं लक्ष नाही महाराज. आणि तेवढ्यात भगवंताने असं घड्याळ पाहिलं तर 4 वाजले महाराज. देव म्हणले जनाबाई 4 वाजता ते बडवे आपलं काय म्हणते बडवे ते शिक्षण कमी असल्यामुळे भाषण फसत. उठाला बडवे काकडा करण्यासाठी आले असतील. आले महाराज 2-4 बडवे. एकाने काकडा पेटवला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. काकडा भजन 1 नंबरचं आहे महाराज. ज्याला काकडा आणि हरिपाठ येतो ना त्याला पक्का वारकरी झाला. बाकीचं काही नाही जरी आलं तरी चालतंय, तो पक्का वारकरी महाराज. पण नेमकं काकड्याला गर्दी महाराज. बंकट स्वामी काकडा करायची तर पांडुरंगाची मूर्ती अशी हलायची. आळंदीत त्यांनी काकडा केला की ज्ञानोबरायची समाधी डोलायची महाराज. समाधी आमच्या कीर्तनात डोळे झाकून डोलत येत. काकड्यात कवा पाठ 4 वाजता 2-2 हजार लोक राहायचे महाराज. समाधी डोलायची. इतकं सुंदर काकडा भजन. एका बडव्याचं लक्ष गेलं, म्हणले काकडा बंद करा. कारण देव घाई उठले ना महाराज, वेळ झाला म्हणून.
ते पितांबर राहिला तिथंच. गोधडीच घेतली जनाबाई महाराजांच्या अंगावरून गेले आणि विठ्यावर उभा राहिले होते. आणि ते अलंकार तिथंच राहिला घाई गेल्यामुळं. आणि मग एका बडव्याचं लक्ष गेलं. अरे म्हणले देवाची चोरी झाली, काकडा बंद करा. आधी चोरीचं तपासलं, काकडा नंतर करू म्हटले. अख्ख्या पंढरपुरातल्या घरांची झडती घेतली आणि चोरीचा आळ आमच्या जनाबाई महाराजावरती आला. ते बडवे त्यांच्याकडे गेले, म्हणले जनाबाई महाराज तुम्ही देवाची चोरी केलेली आहे, तुम्हाला आता सुळावरती द्यायचे. सर्वानुमते ठरलं सुळावर द्यायचं. चंद्रभागेत सुळसुद्धा रावला महाराज आणि गेले जनाबाईकडे. बंद करा ते नामा म्हणेन तो का म्हणेन ज्ञान, आता तुम्हाला सुळावर द्यायचं, उठा. जनाबाई महाराज चटकन उठले आणि सुळाकडे निघाल्या. मग सुळाकडे जात असताना आमच्या जनाबाई महाराजांना भीती वाटली. का भीती वाटली नाही? घडली सेवा समर्थाची, घडली सेवा समर्थाची. त्या कृष्णाच्या घरी लग्नाचा कार्यक्रम निघाला. पाहुणे म्हणा 10 दिवस. आपल्या लहानपणी लग्न व्हायचे तर 5-5, 4-4 दिवस चालायचे. आता गेटकीन आणि पटकीन, आता त्यावेळेस तसं नव्हतं. ते 10-15 दिवस लग्न चालायचे. देवाचं लग्न. आता देवाला काही एक पोरगं होतं का काय महाराज? बायका 16,108. लग्न नातवाचं असेल नाही तर पोराचं असेल. ते लग्नाला पाहुणे आले होते आणि लग्न तर अजून पुढं बाकी होतं. तर देव म्हणले रुक्मिणी पाहुणे तर गोळा झालेत, आचार्य लावला म्हणले स्वयंपाकाला, तू काय टेन्शन घेऊ नको, पण आता पहिला दिवस आहे, काहीतरी नाश्ता करणं लवकर. 2 वाजत आलेत, उपाशी आहेत लोक. पाहुणे उपाशी आहेत ते म्हणले देवा लवकर काय? म्हणले मग पोहे कर. लवकर होते पोह्याचा नाश्ता कर म्हणून. ती म्हणले लवकर पोहे करायचं असलं द्या कांदा चिरून. भगवंताने घेतला चाकून बसला ना कांदा चिरीत. बरेच कृष्ण लवकर पोहे करायचे असले तर कांदा चिरतात अजूनही. रुक्मिणीचं ऐकून चिरा म्हणलं चिरावं लागतं ना महाराज. बरेच. आता देवाने कधी कांदा कापला का बरं? कांद्यावर चाकू न जाता बोटावर गेला महाराज. बोटावर चाकू गेला, रक्ताची चिळकंडी उडली. 16,108 बायका होत्या आणि सगळ्याच्या अंगावर त्यावेळेला द्वापार युगात 5,500 हजारचे शालू होते. मी उगा बसत्याला होतो म्हणून मला माहिती. कोणाच्या काही लक्षात आलं नाही महाराज. आणि द्रौपदीच्या लक्षात आलं ते. द्रौपदीनं टर्कन आपली चिंदी फाडली भगवंताच्या बोटाला गुंडळी मार. विठाला 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 चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोटाला. फाडून भरजर शेला, फाडून भरजर शेला, फाडून भरजर शेला. चिंदी बांधते द्रौपदी हरच्या बोट. चिंदी बांधल्याचा उपकार होता महाराज. पाना शालूचा एक पदर फाडून बोटाला बांधला तर 10,000 साड्या पुरवल्या. म्हणून भगवंताला उपकार सहन होत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी वारी केली, कसा उपकार सहन होईल महाराज? म्हणून भगवंताकडे त्यांनी प्रार्थना करून एकच मागितलं, मनाला विनंती केली, हे म्हणा त्यांची मी सेवा करतोय, वारी करतोय, चिंतन करतोय, या चिंतनामध्ये अंतर पडू देऊ नको. दुसरं चरणाभंगात या रंकासरी देवापायी आता माझ्या मनी धरावा निर्धार. चिंतने अंतर न पडावे विठोबा रखो माय. विठोबा रखो सुंदर असं वातावरण आहे. सुंदर गायनाचार्य, सुंदर असे वाजवणारे दोन्ही बी
ठिकाणी सुंदर असे दोन्ही चोपदार आहेत, गायक वादक श्रवण भक्ती करणारे तुम्ही अगदी सर्वांगाचे कान करून जनक राजासारखे श्रवण करतायत. यातच हे ते महाराज. या जगतामध्ये काही खरं राहिलं नाही कीर्तन सोडून, बाकीचं सगळं खोटं आहे. लटिका व्यवहार सर्व हा संसार असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी ज्ञानवर आहे. लटकं म्हणजे बाकीचं सगळं खोटं, हे एवढंच खरं राहिलेलं आहे. म्हणून येत जा कीर्तनाला. तुम्ही आलात मला आनंद वाटला. फक्त एक करत जा. हे महिला मंडळ जी समोर बसले ना त्याच्यापेक्षा पुरुष मंडळी जर बसले आणि महिला मंडळ अर्ध्यातून बसले तर काय हरकत नाही. पुरुष मंडळीनं मागं बसायचं काय कारण आहे? उगं दाव्याला बसल्यासारखं पांगून बसायचं. आता महिला मंडळ किती जवळ बसले बिचारे त्यांची. आणि तुम्हाला सांगू का, परमार्थ श्रद्धा जास्ती कोणाची असेल तर महिलाचीच हे महाराज. तुम्ही पहा, देवळात जरी घरून निघाली का सकाळी सकाळी ती रिकाम्या हाताने कधीच जाणार नाही. जरी घरी झाड नसलं फूल नसलं तर चालता चालता कोणाच्या दारातलं फूल तरी तोडीन, तांदूळ तरी देवाला वाईन, साखर तरी वाईन. कीर्तन संपल्यावर आमच्या पाय पडायला आल्यावर कधीच रिकाम्या हाताने करत जा. पुढं बसत जा पुरुष मंडळी. काय इकडं तिकडं बसू तर 2 तास असतंय महाराज कीर्तन. संतांनी तपश्चर्या केली, 60-60 हजार वर्ष तपश्चर्या संतांनी केलेली. आपण 2 तास बसू शकत नाही. हे तपश्चर्याच हे, त्याच्यातच अर्ध पुण्य मिळत असते. काहीचं कसं असतं, पाय लांबून बसावं लागते, हे करावं लागते, त्याच्यामुळंच पाय दुखतात. लांब बसायचंच नाही. आता हे नाही का किती म्हातारी माणसं बसलीत त्या ठिकाणी महाराज. बसत जा, पुरुष मंडळ पुढं बसत जा आणि हा आनंद घेत जा. नाही आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आला सा करामुच्या चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची या. सुंदर असं वातावरण आहे, सुंदर गायनाचार आहे, साऊंड सिस्टीम चांगली आहे. हा आनंद घ्या आणि या जीवनाचं सार्थक करून घ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.